नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 तांत्रिक अति संभाव्य प्रश्न उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याआधीसुद्धा आपण काही सराव प्रश्नसंच घेतलेले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। आणि त्याचबरोबर आपण मराठी व्याकरणावर सुद्धा काही सराव प्रश्नसंच घेतलेले आहे, त्याचे सुद्धा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। तर नवी मुंबई महानगरपालिका भरती या नावाने प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला हे शेवटपर्यंत पाहायचं आहे। अशाच प्रकारचे प्रश्न हे TCS परीक्षेमध्ये विचारत असतात, म्हणून तांत्रिक प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव हा खूप गरजेचा असतो। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, स्पोरसाइडल एजंट म्हणजे काय? स्पोरसाइडल एजंट म्हणजे काय? ऑप्शन दिलेले आहे, केवळ विषाणू नष्ट करणारा, बी बॅक्टेरिया वाढवणारा, सी स्पोर्स नष्ट करणारा आणि डी अन्न संरक्षण। तर बघा, स्पोरसाइडल एजंट म्हणजे स्पोर्स नष्ट करणारा, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, स्पोर्स नष्ट करणारा। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, ग्लुटाराल्डिहाइडचे 2% सोल्युशन वापरले जाते। तर कशासाठी वापरले जाते? ऑप्शन दिलेले आहे, ए पिण्याचे पाणी स्वच्छ करण्यासाठी, 2 एंडोस्कोप निर्जंतुक करण्यासाठी, सी आहे औषध साठवणीसाठी आणि डी आहे भिंती रंगवण्यासाठी। तर बघा, ग्लुटाराल्डिहाइडचे 2% सोल्युशन जे आहे ते एंडोस्कोप निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, एंडोस्कोप निर्जंतुक करण्यासाठी। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, स्टेरिलायझेशन आणि डिसइन्फेक्शन यामधील मुख्य फरक काय आहे? ऑप्शन दिलेले आहे, ए स्टेरिलायझेशन सर्व जीव नष्ट करतो, बी डिसइन्फेक्शन फक्त विषाणू नष्ट करतो, सी स्टेरिलायझेशन फक्त वस्त्रांसाठी वापरतो आणि डी दोन्ही एकसारखे आहेत। तर स्टेरिलायझेशन आणि डिसइन्फेक्शन यामधील मुख्य फरक आहे, स्टेरिलायझेशन सर्व जीव नष्ट करतो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, स्टेरिलायझेशन सर्व जीव नष्ट करतो। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, बॅक्टेरियल स्पोर्सवर परिणाम होणारे एकमेव अल्कोहोल कोणते आहे? बॅक्टेरियल स्पोर्सवर परिणाम होणारे एकमेव अल्कोहोल। ऑप्शन दिलेले आहे, इथेनॉल, बी आयसोप्रोपाइल, सी मिथेनॉल आणि डी कोणतेही नाही। तर बघा, बॅक्टेरियल स्पोर्सवर परिणाम होणारे एकमेव अल्कोहोल आहे कोणतेही नाही, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, कोणतेही नाही। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, बायोलॉजिकल इंडिकेटर कोणत्या प्रक्रियेसाठी वापरले जाते? बायोलॉजिकल इंडिकेटर कोणत्या प्रक्रियेसाठी वापरले जाते? ऑप्शन दिलेले आहे, तापमान मोजण्यासाठी, बी स्टेरिलायझेशनची खात्री करण्यासाठी, सी रक्तदाब मोजण्यासाठी आणि डी पाणी तपासणीसाठी। तर बघा, बायोलॉजिकल इंडिकेटर जे आहे ते स्टेरिलायझेशनची खात्री करण्यासाठी वापरले जाते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, स्टेरिलायझेशनची खात्री करण्यासाठी। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे, ऑटोक्लेव्हमध्ये वापरले जाणारे बायोलॉजिकल इंडिकेटर कोणते आहे? ऑप्शन दिलेले आहे, बॅसिलस सबटिलिस, बी बॅसिलस स्टेरोथर्मोफिलिस, सी आहे एचिरिचिया कोली आणि डी आहे स्टॅफिलोकोकस ऑरियस। तर बघा, यामध्ये काय दिलेलं आहे, ऑटोक्लेव्हमध्ये वापरले जाणारे बायोलॉजिकल इंडिकेटर आहे बी बॅसिलस स्टेरोथर्मोफिलिस। तर म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे, इथिलीन ऑक्साईड वायू वापरला जातो। ऑप्शन दिलेला आहे, सजीव पेशी वाढवण्यासाठी, बी उष्णता संवेदनशील उपकरणे निर्जंतुक करण्यासाठी, सी पाण्याचे तापमान वाढवण्यासाठी आणि डी अन्न शिजवण्यासाठी। तर इथिलीन ऑक्साईड वायू वापरला जातो उष्णता संवेदनशील उपकरणे निर्जंतुक करण्यासाठी, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, उष्णता संवेदनशील उपकरणे निर्जंतुक करण्यासाठी। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे, प्लाझ्मा स्टेरिलायझेशनमध्ये कोणता वायू वापरतात? प्लाझ्मा स्टेरिलायझेशनमध्ये कोणता वायू वापरतात? ऑप्शन दिलेले आहे, ए ऑक्सिजन, बी हायड्रोजन पेरॉक्साईड, सी क्लोरीन आणि डी आहे कार्बन डायऑक्साईड। तर प्लाझ्मा स्टेरिलायझेशनमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड वापरले जातात, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, हायड्रोजन पेरॉक्साईड। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे, जंतुनाशकांचा MIC म्हणजे काय? ऑप्शन दिलेले आहे, ए मॅक्झिमम इन्फेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन, बी मिनिमम
इनहिबिटरी कॉन्सन्ट्रेशन, सी मायक्रो इनोक्युलेशन काउंट आणि डी आहे मायक्रोबायल इनहिबिशन कॅरेक्टर. तर जंतुनाशकांचा MIC म्हणजे मिनिमम इनहिबिटरी कॉन्सन्ट्रेशन. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, मिनिमम इनहिबिटरी कॉन्सन्ट्रेशन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे. क्वॉट्स QUATS म्हणजे काय? ऑप्शन दिलेले आहे क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड्स, बी क्वालिटी अँटीसेप्टिक स्टँडर्ड्स, सी क्विक अल्ट्राव्हायोलेट ॲक्शन्स आणि डी क्वांटिफाईड अँटीसेप्टिक टेक्निक्स. तर बघा क्वॉट्स म्हणजे तर क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड्स. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे. फॉर्मलडिहाइडचे विषारी परिणाम मुख्यतः कोणावर होतात? ऑप्शन दिलेले आहे ए हृदयावर, बी यकृतावर, सी मेंदूवर आणि डी श्वसन मार्गावर. तर फॉर्मलडिहाइडचे विषारी परिणाम मुख्यतः श्वसन मार्गावर होत असतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, श्वसन मार्गावर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. ड्राय हीट स्टेरिलायझेशनचा मुख्य परिणाम होतो. ऑप्शन दिलेला आहे ए DNA तुटवून, बी प्रोटीन कोगुलेशनने, सी सेल वेल भेटून आणि डी आहे RNAचे डॅमेज करून. तर बघा ड्राय हीट स्टेरिलायझेशनचा मुख्य परिणाम होतो प्रोटीन कोगुलेशनने. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, प्रोटीन कोगुलेशनने. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 आहे. स्टेरिलायझेशन इंडिकेटर स्ट्रीपवर कोणता रंग बदल दर्शवतो? तर बघा ऑप्शन दिलेले आहे तापमान वाढ, बी pH बदल आणि सी आहे स्टेरिलायझेशन पूर्णता आणि डी फक्त वेळ. तर स्टेरिलायझेशन इंडिकेटर स्ट्रीपवर रंग बदल दर्शवतो स्टेरिलायझेशन पूर्णता. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, स्टेरिलायझेशन पूर्णता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे. स्पोर्स फार्मिंग बॅक्टेरियाचे उदाहरण कोणते आहे? तर दिलेल्या ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक ए आहे क्लोस्ट्रिडियम टेतानी. हे जे आहे हे स्पोर्स फार्मिंग बॅक्टेरियाचे उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आहे. HLD हाय लेवल डिसइन्फेक्टंट म्हणजे कोणता समाविष्ट आहे? ऑप्शन दिलेले आहे ग्लुटाराल्डिहाइड, बी ब्लीच, सी फिनॉल आणि डी डिटॉल. तर HLD हाय लेवल डिसइन्फेक्टंट मध्ये कोणता घटक समाविष्ट आहे? तर ग्लुटाराल्डिहाइड. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ग्लुटाराल्डिहाइड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 आहे. अल्ट्राव्हायोलेट UV किरणांचे निर्जंतुकीकरणात उपयोग कसा होतो? ऑप्शन दिलेला आहे RNA रिप्लिकेशन वाढवतो, बी DNA मध्ये थायमिन डायमर तयार करतो, सी सेल वॉल कठीण करतो आणि डी ऑक्सिजन वाढवतो. तर अल्ट्राव्हायोलेट UV किरणांचे निर्जंतुकीकरणात उपयोग कसा होतो? तर DNA मध्ये थायमिन डायमर तयार करतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, DNA मध्ये थायमिन डायमर तयार करतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. स्टेरिलायझेशन टाइम इन ऑटोक्लेव्ह इज. ऑप्शन दिलेले आहे 10 minutes at 100 degree Celsius, बी 30 minutes at 100 degree Celsius, सी 15 minutes at 121 degree Celsius आणि डी आहे 60 minutes at 121 degree Celsius. तर स्टेरिलायझेशन टाइम इन ऑटोक्लेव्ह इज 15 minutes at 121 degree Celsius. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 15 minutes at 121 degree Celsius. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. फेनॉल कोइफिशियंट टेस्ट वापरली जाते. ऑप्शन दिलेले आहे तापमान मोजण्यासाठी, बी पाण्यातील दूषितता पाहण्यासाठी, सी जंतुनाशकाची कार्यक्षमता मोजण्यासाठी आणि डी फक्त प्रयोगशाळा नोंदीसाठी. तर फेनॉल कोइफिशियंट टेस्ट वापरली जाते जंतुनाशकाची कार्यक्षमता मोजण्यासाठी. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक सी, जंतुनाशकाची कार्यक्षमता मोजण्यासाठी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. डी व्हॅल्यू म्हणजे काय? ऑप्शन दिलेले आहे डिसइन्फेक्टंट लेवल, बी डेसिमल रिडक्शन टाईम आणि सी ड्राय स्टेरिलायझेशन आणि डी आहे डिल्यूशन व्हॉल्यूम. तर डी व्हॅल्यू म्हणजे डेसिमल रिडक्शन टाईम. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, डेसिमल रिडक्शन टाईम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. गॅस
स्टेरिलायझरमध्ये इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण किती असते? गॅस स्टेरिलायझरमध्ये इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण किती असते? पर्याय दिलेला आहे. ए आहे 10%, बी 100%, सी 30 ते 60% आणि डी आहे 5%. तर गॅस स्टेरिलायझरमध्ये इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण असते 30 ते 60%. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 30 ते 60%. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 20 प्रश्नांचा सराव केलेला आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.